कॉलेज लाईफ गेली, 12ला शेअर करून झालो, 95ला नगरसेवक, पुणेमध्ये एकमेव नगरसेवक. त्यानंतर त्यावेळेस जनता दलची राजवट होती, नगराध्यक्ष जनता दलचं, पण मी त्यावर सगळं मात करत पुणेचे या ठिकाणी गेल्या 35 वर्षापासून शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक म्हणून मी या ठिकाणी इमानीद्वार काम करत आलो. इमानदारीनं काम करत असताना कोणत्याही चारित्र्याला गालबोट न लागू देता इमानदारीने मी या ठिकाणी काम केलं. सतत 3दा विधानसभा मागितली, 2दा नगराध्यक्षपद मागितलं, पण या नगराध्यक्षपदाला उमेदवारी मागत असताना खूप कडवट अनुभव आला आणि अपमानास्पद वागणूक मिळाल्यामुळं या ठिकाणी मी माझ्या संपूर्ण पदाचा या ठिकाणी पक्षश्रेष्ठीकडे राजीनामा पाठवला आहे. या ठिकाणी पत्रकार बंधूंना सुद्धा माझा राजीनामा या ठिकाणी सुपूर्द करत आहे. 2 ते 4 दिवसांमध्ये माझी पुढील वाटचाल जे काय शिवसेना प्रमुखांनी शिकवण दिली, 80% समाजकार्य, 20% राजकारण, अन्याय करायचा नाही आणि अन्याय सहनही करायचा नाही, या शिकवणीमुळं मला खूप अपमानास्पद वागणूक आमच्या पूर्णा तालुक्याच्या सर्व पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांसमोर मिळाल्यामुळं मी हा निर्णय, कडवट निर्णय, एक कडवट शिवसैनिक म्हणून या ठिकाणी घेतलेला आहे. या पुढील वाटचाल माझी 2 ते 4 दिवसामध्ये माझ्या ग्रामीण भागामध्ये दौरा करून, शहरामध्ये दौरा करून मी माझी वाटचाल निश्चित आपणापर्यंत काय असेल ते सर्व कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना विचारून मी आपणासमोर येईनच. नेमकं कुणामुळे तुम्हाला त्रास झाला? या ठिकाणी परभणीमध्ये पुणेच्या नगरपालिका इच्छुक उमेदवाराची या ठिकाणी खासदार साहेबांच्या ऑफिसला शिवाजीनगरला कॉलेजच्या समोर बैठक चालू असताना मला साहेबांनी, इथं आयदेगरे माणसं चालत नाहीत, इथं पैसाच लागतो, उभं टाकायचं असेल तर इमानदारी चालत नाही, इथं पैसाला पैसाच बोलतो आणि मी तुला उमेदवारी देणार नाही, सुधाकर मी तुला उमेदवारी देणार नाही, असं डायरेक्ट सगळ्यासमोर सांगत आहे म्हटले. आणि या ठिकाणी तुला धुण्यासाठी तरी पैसे आहेत का, हे वाक्य वापरल्यामुळं माझ्या मनाला खूप लागलं. आणि आतापर्यंत आयुष्यामध्ये मी ज्या माणसाला श्रीकृष्ण माणूस सुदामासारखं काम करत गेलो, त्या माणसाच्या मनात माझी ही किंमत आहे. ज्या वेळेस कळालं त्याच वेळेस त्यांना मी सांगितलं, तुम्ही तुमचा निर्णय घ्या, मी माझं काय करायचं ते ठरवेल. आणि या ठिकाणी 21 तारखेला मी नातोश्रीला शिवसेना भवनला माननीय उद्धवजी साहेब पक्षप्रमुख यांना व अनिल भाऊ देसाई शिवसेना भवन शिवसेनाचे सचिव व शिवसेना नेते, संपर्क नेते अंबादासजी दानवे यांना राजीनामा अगोदरच पाठवून दिला आहे. आज पत्रकारासमोर मी माझ्या राजीनामाची प्रत सुपूर्द केली आहे. पक्षश्रेष्ठीकडून काही आपल्याला निरोप? पक्षश्रेष्ठीकडून अनिल भाऊचा एकदा फोन करण्यात आला होता, पण मी त्यांना 2-4 वेळेस फोन केले. ते दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना आणि धनुष्यबाणाबद्दल जे काही मॅटर चालू होतं त्या मॅटरमध्ये त्या दिवशी असल्यामुळं माझी प्रत्यक्षात भेट होऊ शकली नाही. शिवसेना सहसंपर्क प्रमुख या पदाचा व शिवसेना पक्षाचा या ठिकाणी मी राजीनामा दिलेला आहे.